नमस्कार मंडळी. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत गुरु ग्रहाच्या झालेल्या राशी बदलाबद्दल. गुरु ग्रह 2 जून 2026 पासून त्याच्या उच्च राशी म्हणजे कर्क राशीमध्ये गोचर भ्रमण त्याने सुरू केलेलं आहे. कर्क राशीमधील हे गोचर भ्रमण 2 जून 2026 पासून 25 जून 2027 पर्यंत सुरू राहणार आहे. म्हणजे जवळजवळ 13 महिने. परंतु मधला जो कालखंड आहे 31 ऑक्टोबर 2026 ते 25 जानेवारी 2027 या 3 महिन्याच्या काळामध्ये गुरुग्रह अतिचारी गतीने पुढच्या म्हणजे सिंह राशीमध्ये जाणार आहे. गुरुग्रहाचा झालेला हा राशी बदल 12 राशींसाठी नक्की काय बरं फळ देणार आहे आणि गुरुग्रहाचं शुभ फळ प्राप्त होण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय, या सर्व विषयांची माहिती आपण या भागात करून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा. या विषयाचा हा जो व्हिडिओ आपण तयार करत आहोत हे एकंदरीत 4 व्हिडिओ 4 भागात आपण करत आहोत. कारण मोठा होऊ नये म्हणून. आणि प्रत्येक भागामध्ये आपण 3-3 राशींबद्दल जाणून घेणार आहोत. पहिला भाग प्रकाशित झालेला आहे, ज्यामध्ये आपण मेष, वृषभ आणि मिथुन राशीबद्दल माहिती घेतली. अवश्य पहा. आता या दुसऱ्या भागात कर्क, सिंह आणि कन्या, तिसऱ्या भागात तूळ, वृश्चिक, धनु, तर शेवटच्या चौथ्या भागात मकर, कुंभ आणि मीन ह्या राशींबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत. तेव्हा हे चारही भाग अवश्य क्रमाक्रमाने आपल्या चॅनलमध्ये प्रकाशित होतील. अवश्य पाहायला विसरू नका. आणि या विषयातला आत्ता जो आपण भाग बघत आहात हा दुसरा भाग आहे. यामध्ये आपण कर्क, सिंह आणि कन्या या 3 राशींबद्दल माहिती करून घेत आहोत. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याबरोबर गप्पा मारतोय आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामधून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, मंत्र, साधना, उपासना, धर्म, अध्यात्म अशा विविध धार्मिक मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे आपले युट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा अवश्य दाबा, जेणेकरून आमचे नवीन प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकते आणि आमचा प्रकाशित होणारा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाही. चला तर मग आजच्या या दुसऱ्या भागामध्ये आपण माहिती घेऊया. ती म्हणजे या गुरुग्रहाचा बदल या संपूर्ण वर्षभर जून 2026 ते जून 2027 नक्की आपल्या या 3 राशींबद्दल काय सांगते. आणि या 3 राशी असणार आहेत कर्क, सिंह, कन्या. अर्थात हे भविष्यकथन आपल्या चंद्र राशीनुसार असणार आहे. त्यामुळे आपण जन्म राशीनुसार ही माहिती घेत आहोत. कर्क ही गुरुग्रहाची अत्यंत शुभ म्हणजे उच्च राशी आहे आणि त्यामध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण निसर्गतः शुभ फळ निर्माण करतच. त्यामुळे साहजिकच या गोचर भ्रमणाचे शुभ परिणाम बऱ्यापैकी सर्वच राशीच्या मंडळींना अनुभवायला मिळणार आहे. अर्थात ज्या राशींसाठी गुरुग्रहाचा हा बदल त्यांच्या राशीपासून 4था, 8वा आणि 12वा असणार आहे, त्या मंडळींनी मात्र काही बाबतीमध्ये काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. त्याची चर्चा आपण करणार आहोत. त्याबद्दल सुद्धा माहिती करून घेणार आहोत. तसेच मंडळी, गुरुग्रहाची दृष्टी ही कुंडलीच्या ज्या ज्या स्थानावर घरावर पडते त्या घरासंदर्भात स्थानासंदर्भातले शुभ परिणाम गुरु महाराज देत असतात. गुरुग्रहाच्या या शुभ दृष्टीला म्हणूनच गुरुग्रहाची अमृत दृष्टी असं म्हटलं जातं. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओमध्ये राशी चक्रातल्या 4थ्या राशीपासून. 4थी राशी म्हणजे कर्क. कर्क राशी मागील जवळजवळ 4 ते 4.5 वर्ष दुर्दैवाचा फेरा अनुभवलेली राशी म्हणजे आपली ही कर्क राशी. त्यांच्यासाठी हा गुरुग्रहाचा राशी बदल अत्यंत भाग्याचा राहणार आहे. असं म्हटलं तर बिलकुल वावगं ठरणार नाही. कारण कर्क राशीमध्ये गुरुग्रहाचं गोचर भ्रमण हे राजयोगकारक समजलं जातं. त्या पद्धतीचे परिणाम निर्माण करतं. असा हा गुरुग्रह आपल्याच कर्क राशीमध्ये म्हणजेच कुंडलीच्या प्रथम स्थानातून गोचर भ्रमण सुरू झालेलं आहे पुढील संपूर्ण वर्षभरासाठी. त्यामुळे सर्वात मोठा लाभ म्हणजे जी जी यामागे आपली कामं रखडलेली होती, नुकसान करत होती, त्रास देत होती, अशी बरीचशी कामं या वर्षभराच्या काळात पूर्ण व्हायला सुरुवात होईल. एक मानसिक आणि आत्मिक समाधान, आनंद, आत्मविश्वास यामध्ये साहजिकच आपल्याला वाढ झालेली दिसून येईल आणि पुन्हा एकदा यशाच्या मार्गावर आपली घोडदौड सुरू होण्यासाठी गुरुग्रहाचं साहाय्य मिळेल. त्यामुळे हे संपूर्ण वर्ष आपल्या सर्व प्रकारच्या ध्येय सिद्धीसाठी आपल्याला वापरायचं आहे व पुन्हा एकदा आपलं गेलेलं सर्व साम्राज्य, ऐश्वर्य, पतप्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायचे कार्याच्या माध्यमातून. त्यामुळे कामाची योग्य आखणी, नियोजन करून कार्याचा शुभारंभ करण्यासाठी हे जून 2026 पासूनचं वर्षभराचा काळ अत्यंत अनुकूल राहणार आहे. तसेच स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करण्यासाठी सुद्धा हा योग शुभ आहे. याचा अवश्य लाभ घ्या. अशा या प्रथम स्थानात आलेल्या गुरुग्रहाची अमृतमयी शुभदृष्टी कुंडलीच्या 5व्या, 7व्या आणि 9व्या घरावर पडणार आहे.
जे फारच भाग्यकारक आणि शुभसारक समजलं जातं. त्यामुळे उच्च शिक्षण, शिक्षणातील मनासारखं मिळणारं यश, संतती, प्रेमसंबंध, परदेशगमन, कार्यातील यशस्वी कारकीर्द, नावलौकिक व्यापार, व्यापार उद्योगातील प्रगती आणि स्थिरता, विवाह योग, मनासारख्या जोडीदाराची प्राप्ती, कोर्ट कचेऱ्यामधलं यश, जीवनामधली स्थिरता, धार्मिक कार्य, अशा सगळ्याच गोष्टींसाठी विशेष भाग्यकारक ठरतो आहे गुरुग्रहाचा प्रवास. या गुरुग्रहाचा कर्क राशीमधील प्रवास बऱ्याचदा खूप काम करून, कष्ट करून सुद्धा यश म्हणावं तसं मिळत नाही. परंतु काही वेळेला मात्र अनपेक्षितपणे, पटकन, अगदी ध्यानीमानी नसताना सुद्धा यश मिळून जातं. असा काहीचा गुरुग्रहाचा परिणाम या वर्षभराच्या काळात आपल्या मंडळींना दिसताना, अनुभवताना मिळणार आहे. विवाहाच्या बाबतीत सुद्धा हा योग शुभ आहे. त्यामुळे मनासारख्या जोडीदाराचा शोध अवश्य या काळात आपण घ्यायला सुरुवात करू शकता. ज्यांना भागीदारीमध्ये व्यवसाय करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हा वर्षभर म्हणजे जून 2026 ते जून 2027 काळ उत्तम राहणार आहे. एखादं उत्तम असं धार्मिक कार्य या काळात घडण्याचे सुद्धा सुंदर योग आपल्या राशीच्या मंडळींसाठी आहेत. त्यामुळे ते पूर्ण होताना दिसतील या काळात. समाजातील नावलौकिक सुद्धा उत्तम वाढेल. आता माहिती घेऊया 5व्या म्हणजे सिंह राशीची. सिंह राशीच्या मंडळींना सध्या शनी ग्रहाची पनवती सुरू आहे आणि अशातच गुरु ग्रह राशीच्या 12व्या स्थानात म्हणजे व्ययस्थानामध्ये पदार्पण करतोय. व्ययस्थान म्हणजे नुकसान, खर्च, आणि या गुरुग्रहाची दृष्टी 4थ्या म्हणजे सुखस्थानावर, 6व्या म्हणजे रोग आणि शत्रू स्थानावर, तर 8व्या म्हणजे अडचणींच्या, मृत्यूच्या स्थानावर पडत आहे. त्यामुळे ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रहाची स्थिती अशुभ आहे, त्यांना या संपूर्ण कालखंडात व्यवहारामध्ये येणाऱ्या काही अडचणींवर अवश्य लक्ष ठेवूनच व्यवहार करावे लागणार आहेत. उदाहरणार्थ, आपल्या विरोधकांचा आणि शत्रूंचा त्रास या काळात जरा वाढताना दिसेल आणि तो वाढल्यामुळे कामातल्या अडचणी वाढतील. समाजात, कार्याच्या ठिकाणी, कुटुंबात आपल्या विरोधातील थोडंसं वातावरण तयार होईल. अगदी गैरसमज सुद्धा निर्माण होतील. तर ज्यांचे कर्जाचे हप्ते सुरू आहेत, त्यांना या कर्जफेडीच्या संदर्भात योग्य ते नियोजन करून चालावे लागेल, नाही तर अडचणी येतील. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. व्यवस्थित काटेकोरपणे लक्ष द्या, नियोजन करा. सतत सावध राहून निर्णय घ्या. त्यामुळे आपले मानसिक स्वास्थ्य जर असं नाही केलं तर बिघडून डिप्रेशन आणि त्यातून होणाऱ्या शारीरिक व्याधी या संदर्भातली वाढ होईल. तर काही जुन्या आरोग्याच्या समस्या पुन्हा डोकं वर काढणार नाहीत आणि म्हणूनच योग्य डॉक्टरी सल्ला, पथ्यपाणी याकडे काटेकोरपणे लक्ष देणं आपल्या राशीला आवश्यक राहील. याचाच अर्थ आरोग्याच्या अडचणी, गुप्त शत्रूंचा त्रास, घरामधील गैरसमज, वादविवाद अशा वातावरणाचा त्रास या काळात होण्याची शक्यता गुरुग्रहाच्या 12व्या घरातील भ्रमणामुळे निर्माण होताना दिसेल. म्हणजे सिंह राशीच्या मंडळींना या वर्षभरामध्ये आपलं मानसिक स्वास्थ्य स्थिर आणि शांत ठेवणं जिकरीचं राहणार आहे, परंतु महत्वाचं राहणार आहे. तसेच आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची सुद्धा आपल्याला या काळात काळजी घ्यायची आहे. उगाच चिडून जाऊन किंवा रागातून आपल्याला आपले प्रश्न सोडवता येणार नाही. तर घरातील काही मोठ्या आणि जाणकार लोकांचं अवश्य या बाबतीमध्ये मार्गदर्शन घ्यावं लागेल, तर अवश्य घ्या. काही मुद्द्यांवर वाद चघळत न बसता त्यातून अर्थपूर्ण आणि व्यावहारिक उपाय आपल्याला शोधावे लागतील. अवश्य शोधा. घराच्या खरेदी विक्री, गुंतवणुकीचे व्यवहार करणार असाल तर काळजी घेऊन आणि माहिती घेऊन ते करावे लागतील. लांबचे आणि अनोळखी ठिकाणचे प्रवास आपल्याला करायचे असतील तर त्याच्यामध्ये व्यवस्थित माहिती घ्या, सावधानता ठेवा. या काळामध्ये चोरी, हरवणं, गहाळ होणं अशा नुकसानीपासून सावध राहावं लागणार आहे. अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यांच्या तक्रारीमुळे सुद्धा आपले आर्थिक खर्च वाढू शकतात. तेव्हा त्या संदर्भातलं पैशाचं नियोजन आत्तापासून व्यवस्थित करून चाला. परंतु मंडळी, हे जरी खरं असलं ना, ही सावधानता बाळगावी म्हणून माहिती. तर गुरुग्रह कर्क या त्याच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे आणि ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये गुरुग्रह शुभ आहे त्यांना मात्र याच्या विपरीत अत्यंत शुभ परिणाम मिळताना दिसतील. उदाहरणार्थ, कार्यातील गतिमानता वाढवण्यासाठी मदत मिळेल. विशेष करून जी मंडळी इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामात नवनवीन संधी निर्माण होतील आणि कामाच्या निमित्ताने सततचे परदेश किंवा देश परदेशातले दौरे करावे लागतील, जे फायद्याचे राहतील. परदेशातील नोकरी मिळवण्याची संधीही उत्तम मिळेल. घरासंदर्भातील स्वप्न पूर्ण व्हायला हा कालखंड शुभ राहील. या काळात शनी ग्रहावर पडणारी गुरुग्रहाची शुभदृष्टी शनीच्या पनवतीचा त्रास सुद्धा जरा कमी करेल आणि मनासारख्या गोष्टी घडवून यायला मदत होईल.
तर काही जुन्या गुंतवणुकीचे लाभ या वर्षभरात उत्तम रीतीने पदरात पडतील. राशीला 8वा गुरुग्रह सॉरी 12वा गुरुग्रह असल्यामुळे या काळात विवाह, वास्तुशांती यासारखे धार्मिक आणि मंगल कार्य योग्य आणि जारकान गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आणि योग्य ती काळजी घेऊन करावे लागतील. त्या पद्धतीने अवश्य करा. 12व्या गुरुग्रहाचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी गुरुग्रहाचा मंत्र जप रोज कमीत कमी 3 माळा अवश्य करा. आणि जप आहे ओम ब्रूम बृहस्पतये नमः किंवा ओम गुरवे नमः. तसेच शक्य झालं तर सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचं वाचन गुरुवार आणि पौर्णिमा या दिवशी आवर्जून करा. तसेच या दिवशी म्हणजे गुरुवार आणि पौर्णिमेला गायीला घास द्या. दत्तस्थानामध्ये जाऊन या दिवशी दर्शन घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या देवघरात गुरुग्रह यंत्र, सर्व कार्य सिद्धी यंत्र पूजेमध्ये ठेवून त्याचं रोज दर्शन घ्या. मंडळी, अवश्य अशा पद्धतीने आपल्याला माहिती घ्यायची आहे. आणि आता जाणून घेऊया कन्या राशीबद्दल. कन्या राशीच्या लाभस्थानातून गुरुग्रहाचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे, तेही त्याच्या उच्च राशीमधून. त्यामुळे साहजिकच लाभ आणि गुंतवणूक यासाठी हे जून 2026 पासून सुरू होणारं वर्ष शुभ राहणार आहे. कन्या राशीच्या सुख आणि व्यापार या स्थानाचा गुरुग्रह कारग्रह असल्यामुळे वास्तू, वाहन, जमीन जुमला, मौल्यवान वस्तू यांच्या खरेदी विक्रीसाठी, गुंतवणुकीसाठी, तर विवाह, व्यापार, उद्योग, कोर्ट कचेरी, नवीन नातेसंबंध, ओळखी यासाठी या गुरुग्रहाचा योग अत्यंत अनुकूल परिणाम देणारा शुभ राहील. गुरुग्रह लाभस्थानातून जात असल्यामुळे आपण करत असलेल्या कार्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभ मिळवून द्यायला सुंदर अशी मदत होईल. तसेच आपले मित्रपरिवार, सहकारी, कामाच्या ठिकाणी असलेले आपले वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याकडून सुद्धा या वर्षभराच्या काळात चांगलं सहकार्य आणि मदत, मार्गदर्शन सुद्धा मिळताना दिसेल. नोकरी, व्यवसाय याच्या दृष्टीतून लाभाचे निरनिराळे पर्याय या काळात समोर येताना दिसतील. त्यावरती अवश्य लक्ष द्या. वायफळ होणाऱ्या खर्चावर नियंत्रण सुद्धा येईल. जुने अडकलेले उधारी आणि उसनवारीचे पैसे परत मिळवण्यासाठी जर आपण जोरकस प्रयत्न करताय तर त्याचाही लाभ होईल. व्यापार, उद्योग आणि इतर कामासाठी कर्ज, बँक कर्ज मिळणं, भांडवल उभं करणे यासाठी कालखंड अनुकूल राहील. नोकरी आणि व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढणं असे लाभयुक्त अनुभव समोर येतील. तर काही जुन्या गुंतवणुकीमधून बऱ्यापैकी चांगले लाभ म्हणजेच प्रॉफिट बुकिंग करायला सुद्धा मदत होईल. या गुरुग्रहाची शुभ अशी अमृतमयी दृष्टी कुंडलीच्या 3ऱ्या, 5व्या आणि 7व्या घरावर पडत आहे. त्यामुळे कामानिमित्ताने घरापासून लांब जाण्याचे योग, देश विदेशातील दौरे करण्याचेही योग लाभाचे राहतील. तर ज्यांचा संबंध ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, प्रिंटिंग प्रेस, पत्रकारिता, किराणा माल, किराणा दुकान, मध्यस्थ, एजंट अशा क्षेत्राशी जुळलेला आहे, त्यांना या गुरुग्रहाचा लाभ अजून चांगला मिळताना दिसेल. तर बऱ्याच काळापासून रखडलेले विवाह, कोर्ट कचेरीची कामं, तसेच व्यापार उद्योगातील म्हणावी तशी प्रगती यामध्ये योग्य पावलं उचलली तर मनासारखे परिणाम प्राप्त होतील. तसेच उच्च शिक्षण यासाठी परदेश गमन, संतती, प्रेमसंबंध, विवाह, मुलांची प्रगती, त्यांची लग्न कार्य यासाठी सुद्धा पंचम स्थानावरील गुरुग्रहाची शुभ दृष्टी आपल्याला लाभदायक राहणार आहे. तेव्हा अवश्य अशा या सगळ्या चांगल्या संधींचा लाभ घेण्यासाठी योग्य ती मेहनत, कार्य आणि नियोजन कृती करायला बिलकुल विसरू नका. व्यवस्थित प्लॅनिंग करून ही कृती करा. तर मंडळी, ही होती आजच्या भागामध्ये कर्क, सिंह आणि कन्या राशीबद्दल गुरुग्रहाचा बदल नक्की काय सांगतोय. यामध्ये आपल्याला लक्षात आलं असेल की 12वा गुरु येतोय सिंह राशीला. त्यामुळे त्याचे शुभ आणि अशुभ या दोन्ही गोष्टींची आपण चर्चा या भागात केलेली आहे आणि त्यातले उपाय सुद्धा. अर्थात हे उपाय कर्क आणि कन्या राशीतली मंडळी सुद्धा करू शकतात जर आपल्या पत्रिकेत गुरुग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल तर त्याचे अशुभ परिणाम कमी करण्यासाठी. मंडळी, आजचा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचावा म्हणून शेअर करा. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वास्तूचे किंवा आपल्या कुंडलीचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याबद्दल माहिती घ्या आणि अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने करत असतो आणि त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. याच नंबरवर आपण 330 रुपये फोन पे करून विविध प्रकारची स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी घरपोच मागवू शकता. येणारा हा चातुर्मासातला 4 महिन्यांचा कालखंड आपली आध्यात्मिक बैठक सुंदर होण्याकरता, विविध स्तोत्र आणि मंत्रांचं पठण आणि त्यातलं मार्गदर्शन करून घेण्याकरता
कैलास चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला निश्चित मदत करेल. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम 700 ओव्यांचा ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार, स्त्री पुरुष आबालवृद्ध कोणीही याचं वाचन पठण करू शकतात, पारायण करू शकतात. ₹151 फोन पे करून हा ग्रंथ आपण घरपोच मागवू शकता. तर अष्टोत्तर शतनामावली ह्यामध्ये 108 नावं विविध देवदेवता आणि काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे संकलित केलेले आहेत. हे सुद्धा ₹151 फोन पे करून आपण घरपोच मागवू शकता. तसेच मंडळी विविध ग्रहांची यंत्र, रुद्राक्ष, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूमध्ये ठेवता येण्यासारखं श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, व्यापार वृद्धी यंत्र, नवग्रह यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, दक्षिणावर्ती शंख, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूप दीप पात्र, हे सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचं असेल तर आधी व्हॉट्सअप मेसेज करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्व राशींच्या मंडळीने हा गुरुग्रहाचं गोचर भ्रमण भाग्याचं ठरो हीच भगवंता चरणी प्रार्थना. पुढच्या भागात म्हणजे तिसऱ्या भागामध्ये पुढच्या 3 राशी म्हणजे 7, 8 आणि 9 तूळ, वृश्चिक आणि धनु राशीबद्दल जाणून घेण्याकरता अवश्य भेट द्या यानंतर प्रकाशित होणाऱ्या व्हिडिओला. तोपर्यंत कळावे लोभाय असावा. धन्यवाद.